नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मनी टॉक मराठी युट्यूब चॅनल. बॅलन्स शीट सोप्या भाषेत समजून घ्या. बॅलन्स शीट म्हणजे कंपनीचे फायनान्शियल रिपोर्ट. ही एका ठराविक तारखेला, वर्षाच्या अखेरीस किंवा तिमाहीच्या अखेरीस कंपनी आपल्या फायनान्शियल हिशोब दाखवते. बॅलन्स शीट ही एका फॉर्म्युल्यावर आधारित आहे, म्हणजे असेट्स इज इक्वल टू लायबिलिटी प्लस इक्विटी. बॅलन्स शीट मध्ये 3 गोष्टींची माहिती असते: असेट्स, लायबिलिटी, शेअर होल्डर्स इक्विटी. असेट्स म्हणजे मालमत्ता, कंपनीकडे काय काय आहे. लायबिलिटीज म्हणजे देणे, कंपनीला काय काय द्यायचं आहे. शेअर होल्डर्स इक्विटी म्हणजे मालकांचा हिस्सा. यात दोघांचा फरक असतो, असेट आणि लायबिलिटी. तर आधी आपण असेट्स बघूया. असेट्स मध्ये कंपनीच्या मालकीच्या सर्व गोष्टी, म्हणजे यात मालमत्ता आहेत. यात मालमत्ता काय काय आहे: कॅश, लँड अँड बिल्डिंग, व्हेकल अँड फर्निचर्स, मशिनरीज, कम्प्युटर्स, इन्व्हेंटरी आणि कंपनीला येणारा पैसा. असेट्सचे 2 प्रकार आहेत: करंट असेट आणि नॉन करंट. करंट असेट मध्ये एका वर्षात येणारा पैसा, आणि नॉन करंट म्हणजे लॉंग टर्मचे असेट असतात. त्यात प्रॉपर्टी असते, प्लांट असतात, इक्विपमेंट असतात. पण लायबिलिटीज बघू. लायबिलिटीज म्हणजे देणे, कंपनीला काय काय द्यायचं असतं, म्हणजे पेमेंट करायचं, बँकेचं लोन, सप्लायचे पैसे, बिल पेमेंट, इन्कम टॅक्स पेमेंट, शॉर्ट टर्म डेट, जमा झालेला खर्च, एवढे सारं द्यायचं. लायबिलिटीचे 2 प्रकार आहेत: करंट लायबिलिटी आणि नॉन करंट लायबिलिटी. पहिल्यांदा करंट लायबिलिटीज बघूया. यात एका वर्षात द्यायचा पैसा असतो. आणि नॉन करंट लायबिलिटीज मध्ये मोठं कर्ज असतं, म्हणजे जेवढे मोठे कर्ज तेवढे रिस्क. आता आपण शेअर होल्डर्स इक्विटी बघू. शेअर होल्डर्स इक्विटी म्हणजे कंपनीच्या मालकांचा पैसा. याचा फॉर्म्युला आहे इक्विटी इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटी. यात कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल असते, म्हणजे मालकांनी घातलेले भांडवल. दुसरं असते रिटेनिंग अर्निंग, म्हणजे कंपनीने मिळवलेला प्रॉफिट. मालमत्ता ही मालकांचं भांडवल आणि कर्जातून घेतलेल्या पैशातून असते. याचा एक फॉर्म्युला सांगते, म्हणजे असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस इक्विटी. हे दोन्ही समीकरण असलं तर बॅलन्स शीट बरोबर आहे असं समजा. बॅलन्स शीट पाहताना काही गोष्टी: कर्ज कमी आहे का, असेट वाढत आहे का, इक्विटी पॉझिटिव्ह मध्ये आहे का, कंपनी स्ट्रॉंग आहे का, आणि ती लॉंग टर्म साठी सुरक्षित आहे का, हे बघायचं. तर मंडळी, तुम्हाला आता बॅलन्स शीट समजलं असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.